किसानों से अब कहाँ वो मुलाकात करते हैं, किसानों से अब कहाँ वो मुलाकात करते हैं, बस रोज नए नए ख्वाबों की बात करते हैं. तर आम्हाला फक्त स्वप्न दाखवणं सध्या सुरू आहे. आमच्या पुढे चांगलं चित्र निर्माण केलं जातं की असं काही होईल तसं काही होईल. आपल्याला इथल्या मातीतल्या माणसाच्या आयुष्यात तुम्ही काय करता, त्याच्या आयुष्यामध्ये काय विकास करता, त्याचं आयुष्य कसं चांगलं करता, त्याच्यासाठी काय प्रयत्न करता, हे आम्हाला पाहिजे. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं. तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं. तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान. आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान. आज एक धनुष के बाण पे उतार दो. त्या ठिकाणी कुठेतरी या आपल्या सोनाळा भागातल्या संत्र्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. यासाठी सोनाळा संत्री नावाने ब्रँड रजिस्टर त्यांनी केलाय. आणि आज सोनाळा संत्री हा देशामध्ये एक नावाजलेला संत्री असला पाहिजे. याकडे एक वाटचाल करण्याचं काम हे अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून सुरू आहे. आपली शेतकरी बांधवांची त्याला साथ नक्कीच लागणार आहे. अनेक ठिकाणी अनेक जणांची या ठिकाणी भाषणं झाली. सगळी आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी जरी लोक असलो तरी सुद्धा आम्ही शेवटी शेतकरी कुटुंबाची आमची पार्श्वभूमी आहे सगळ्यांचीच. आणि म्हणून शेतीशी नाळ जुळलेली ही सगळी लोक आहेत. आणि कुठेतरी जे काही बोलण्यातून जाणवला असेल त्रागा, तो त्रागा याचमुळे होता की आपण सगळे शेतीशी नाळ जुळलेले लोक आहोत, शेतकरी आहोत. आणि आपण जेव्हा काही करू शकलो नाही त्याचं एक दुःख, एक वैषम्य हे प्रत्येकाला वाटत असतं. परंतु तरीही देर आहे दुरुस्त आहे. तू जिथे इतर कोणी नाही करू शकलं पण आपल्या माध्यमातून का होईना आज हे होतंय, याचा आम्हाला अतिशय आनंद होतोय. आज काय परिस्थिती आहे राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. शेवटी मोह आवरत नाही. दोन ओळी सांगते की किसानों से अब कहाँ वो मुलाकात करते हैं, किसानों से अब कहाँ वो मुलाकात करते हैं, बस रोज नए नए ख्वाबों की बात करते हैं. तर आम्हाला फक्त स्वप्न दाखवणं सध्या सुरू आहे. मीडियातून असेल, टीव्ही चॅनलमधून असेल, सोशल मीडियातून असेल, आमच्या पुढे चांगलं चित्र निर्माण केलं जातं की असं काही होईल तसं काही होईल. परंतु ते होईल तेव्हा होईल. ते बाकी देश राज्य तिकडे जे काय बदल घडवायचा आहे, जो काय विकास व्हायचा आहे, तो सगळा शायनिंग इंडियाचा विकास आपल्याला नकोय. आपल्याला इथल्या मातीतल्या माणसाच्या आयुष्यात तुम्ही काय करता, त्याच्या आयुष्यामध्ये काय विकास करता, त्याचं आयुष्य कसं चांगलं करता, त्याच्यासाठी काय प्रयत्न करता, हे आम्हाला पाहिजे. रस्ते, नाल्या, सभागृह, सभा मंडप,
बस स्टँड, रेल्वे स्टेशन हे सगळं होणारच आहे, तेही आवश्यकच आहे. परंतु त्या सगळ्या सोबतच आपल्याला हेही पाहिजे की आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, कुठेतरी त्याचं त्या ठिकाणी भलं झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने हा एक लहानसा प्रयत्न आम्ही केलाय. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या ठिकाणी आम्हाला जे काही सहकार्य केलं, आपलं प्रेम दाखवलं, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते. अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहित असलं पाहिजे की जसा शेती हा धर्म आहे तसाच जगामध्ये टेक्नॉलॉजी हा देखील धर्म झालेला आहे. त्यामुळे जर आपण या टेक्नॉलॉजीची जर शेतीला जोड दिली तर आपला हा धर्म फार पुढे जाऊ शकतो असं मला वाटलं. आणि या अर्थानं मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण शेतीसाठी किंवा शेतीवर आधारित असलेले वेगवेगळे प्रक्रिया उद्योगासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तर वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिक प्रयोग आपल्या अबिता ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या वतीने चालू असतात. एवढंच नव्हे तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ॲग्रिकल्चर ड्रोन म्हणजे ड्रोनद्वारे शेती पिकावर फवारणी करण्याचं प्रकल्प देखील आपला लवकरच सुरू होणार आहे. त्यामध्ये आपल्याला अबिता कंपनीच्या वतीने ॲग्रिकल्चर ड्रोन देखील विकायला या ठिकाणी येणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत, रिलायन्स असेल किंवा ॲमेझॉन असेल, यांच्यासोबत जे काही बाय प्रोडक्ट आपल्या कंपनीमधून निर्माण होणार याचा देखील कराराची आम्ही त्या ठिकाणी सुविधा केलेली आहे. याशिवाय जे काही आपलं मार्केट आहे यामध्ये बंगलोर असेल, हैदराबाद असेल, दिल्ली असेल, त्याचबरोबर बांगलादेश असेल, या ठिकाणाहून संत्रा कशा नीतीनं जाईल याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत. एवढंच नव्हे, आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहित होतं की आतापर्यंत आपण संत्री म्हटलं की नागपूरच आपल्याला माहित असायचं, परंतु मागील 3 महिन्यापूर्वीच आपण सोनाळा संत्रीचं कॉपीराईट रजिस्टर केलं आहे आणि जगाच्या पाठीवर आपला हा संत्रा कुठेही गेला तर तो सोनाळा संत्री म्हणूनच जाणार आहे. त्यामुळं सोनाळाचं नाव आपल्याला जगाच्या पाठीवर, पर्यायानं आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव जगाच्या पाठीवर या माध्यमातून घेण्याची आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मला अपेक्षा आहे. आज या ठिकाणी आपण सगळ्याच जणांनी जे काही सहकार्य केलं, येणाऱ्या काळामध्ये आपल्या उद्योजकाच्या वाटचालीसाठी जरी हा उद्योग खाजगी असला तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासन कोणतंही असो त्या शासनाला वेगवेगळे प्रकल्प राबवण्यासाठी निधीसाठी मर्यादा पडतात. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांमधूनच असे उद्योजक निर्माण व्हावेत नवीन पिढीमधून, याचा देखील आमचा प्रयत्न असणार आहे. कारण की शेवटी आपल्या जीवनाचा आपल्यालाच उद्धार करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून यासाठी जी काही मदत लागेल ती मला आवश्यक असणार आहे. आजच्या या प्रसंगी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण या प्रकल्पाला ज्या पद्धतीनं हा उभा होईपर्यंत जे काही सहकार्य केलं अत्यंत विक्रमी कालावधीमध्ये, म्हणजे आमचा प्रयत्न होता की हा हंगाम वाया गेला नाही पाहिजे, म्हणून आम्ही साधारणतः जानेवारीच्या एंडमध्ये सुरू झालो आणि फेब्रुवारी मार्च म्हणजे 2.5 महिन्यामध्येच आपण हा प्रकल्प या ठिकाणी उभा केला. आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागातून फोन येत आहेत, तेलार असेल, अकोट असेल, अमरावती असेल, इकडे डोनगाव, नंतर लोणार, त्यावरून आम्हाला तरी असं वाटतं की आम्ही जी आज एक मशीन बसवलेली आहे ही येणाऱ्या हंगामामध्ये आम्हाला अपुरी पडणार आहे. तिचं जी कालावधी आपण दिलेला आहे की 2 तासामध्ये 10 टन ही मर्यादा नक्कीच आम्हाला कमी पडणार आहे. अशा पद्धतीचा प्रतिसाद गेल्या 5 दिवसापासून ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत आम्ही संवाद साधतोय त्यावरून लक्षात येत आहे. तर आजच्या या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो. आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक
धनुष के बाण पे उतार दो, आरंभ है प्रचंड। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या कि केसरी हो ताल तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बघार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या कि जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे